हॅलो फ्रेंड्स, ऑकवर्ड सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे की नाही आणि ते आपल्यासाठी लक्की ठरेल की नाही हे पाहणार आहोत. शेअर मार्केट हे नाव ऐकले की लोक घाबरतात, नाहीतर म्हणतात हा तर सट्टा आहे, यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायला पाहिजे. तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये काही पर्टिक्युलर नंबर असतील तर शेअर मार्केटची जर्नी तुमची इझी होईल. आजचा हा व्हिडिओ होणार आहे सिक्रेट नंबर फॉर शेअर मार्केट. नंबरवर ते नंबर तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये असतील तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये धमाका करू शकतात. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला माहिती असायला पाहिजे हे नंबर कसे चेक करतात. हे नंबर तुम्हाला तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये चेक करायचे आहे. तुमचा भाग्यांक, मूलांक मध्ये हे नंबर असू शकतात. जर तुम्हाला मूलांक आणि भाग्यांक कसा काढायचा हे माहिती नसेल तर थोडक्यात पाहूया. जर कुठल्याही व्यक्तीचा जन्म 1 ते 9 या सिंगल डेटमध्ये असेल तर त्या व्यक्तीचा मूलांक हा 30 संख्या असते. जर त्या व्यक्तीचा जन्म 10 ते 31 मध्ये झाला असेल तर त्या 2 डिजिट संख्येला सिंगल डिजिटमध्ये कन्वर्ट केल्याच्यानंतर आपल्याला एक अंकी संख्या मिळते, त्यालाच आपण मूलांक म्हणतो. फॉर एक्झाम्पल, जर कुठल्या व्यक्तीचा जन्म 14 तारखेला झाला असेल, 1 + 4 म्हणजेच 5, या व्यक्तीचा मूलांक हा 5 येतो. आणि जर कुठल्या व्यक्तीचा भाग्यांक काढायचा असेल तर एखादं एक्झाम्पल पाहूया. जर कुठल्या व्यक्तीचा जन्म 12 फेब्रुवारी 1995 झाला असेल तर यामध्ये आपण पूर्ण जी डेट ऑफ बर्थ आहे त्याची बेरीज करतो आणि त्याच्यानंतर जी संख्या मिळेल त्याला सिंगल डिजिटमध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे आपल्याला भाग्यांक मिळतो. तर या एक्झाम्पलमध्ये 1 + 2 + 2 + 1 + 9 + 9 + 5 म्हणजे ह्या पूर्ण संख्येची बेरीज येते 29. 29 म्हणजे परत त्याला आपल्याला सिंगल डिजिटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 2 + 9 = 11 येते, म्हणजेच परत 1 + 1 = 2, म्हणजे या व्यक्तीचा भाग्यांक हा 2 येतो. जरी तुम्हाला अजून मूलांक आणि भाग्यांक काढायला समजलं नसेल तो आपला एक व्हिडिओ आहे, त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने तुमचा मूलांक आणि भाग्यांक काढू शकता. सगळ्यात पहिले तर तुम्हाला तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये 3, 7, 4, 8, 2 हे नंबर पाहायचे आहेत. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी त्या व्यक्तीकडे 3 गोष्टी असायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे विजडम आहे, तर नॉलेज. आपण तर पुस्तक वाचून किंवा व्हिडिओ पाहून सुद्धा गेन करू शकतो, पण विजडम ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला फक्त एक्सपिरियन्स मधूनच येते. जर गोष्ट विजडमची होत असेल तर 3 किंवा 7 नंबर तुमच्या जवळ असायलाच पाहिजे. 3 नंबर हा गुरुचा नंबर आहे. याच नंबरला समजदारीचा नंबर सुद्धा समजले जाते आणि 7 नंबर हा नंबर सुद्धा समजदारीचा नंबर आहे की तो अशा गोष्टी लवकर ओळखतो ज्या गोष्टी दुसरं कोणीही पाहू शकत नाही. हे 2 नंबर तुमच्या जवळ असायला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ती लागते, ती आहे पेशन्स. मार्केटमध्ये कधी एंट्री करायची, कधी सेल करायचा, कोणता शेअर मधून पैसे काढायचे. जर तुम्ही इंट्राडे करत असाल किंवा ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तेव्हा तर तुमच्याकडे पेशन्सची लेवल खूप स्थिर पाहिजे. पेशन्स म्हणजे मनाची स्थिती. याला रूल करतो चंद्र. याचा नंबर आहे 2. हा नंबर तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये असायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपलं लक. शेअर मार्केटमध्ये लक ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. एखादा स्टॉक आपल्याला कमी पैशात मिळून त्यापासून आपल्याला खूप मोठा प्रॉफिटसाठी आपल्या लक खूप महत्त्वाचं ठरतं. जर तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये 4 किंवा 8 येत असेल तर अचानक पद्धतीने पैसा मिळतो. आता तर आपण हे नंबर पाहिलेले आहेत. आता तुम्हाला तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये हे नंबर पाहायचे आहे. त्यासोबत मूलांक आणि भाग्यांक पण बघायचा आहे. मूलांक आणि भाग्यांक कसा काढायचा हा तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि
कधी असं पण होऊ शकतं तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये हे पूर्णच नंबर येऊ शकत नाहीत. मुलांक आणि भाग्यांकमध्ये पण येत नसतील. जे काही नंबर तुमच्या भाग्यांक आणि डेट ऑफ बर्थमध्ये येत नसतील त्यासाठी कुठल्या रेमेडीज करायला पाहिजेत, ज्यामुळे तुमचा तो नंबर ॲक्टिवेट होऊन तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मदत होईल. त्यासाठी आपण तुम्हाला एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. 1 ते 9 मिसिंग नंबरच्या रेमेडीज दिलेल्या आहे. त्यामध्ये अगदी सोपे उपाय करून तुम्ही त्या नंबरला ॲक्टिवेट करू शकता आणि त्याचा उपयोग करून घेऊ शकता तुमचं लक वाढवण्यासाठी. त्यानंतर आपण पाहणार आहोत शेअर मार्केटमध्ये कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळू शकतं हे आपण मुलांकडून काढणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा मुलांक काढता यायला पाहिजे. 1 ते 9 मध्ये तुमचा कोणताही मुलांक असेल त्यावरून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे की कुठल्या 1 ते 9 वाल्या मुलांक असणाऱ्या व्यक्तींना कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर प्रॉफिट होऊ शकतो ते तुम्ही चेक करा. असाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा, शेअर करा. हर हर महादेव.